नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्या या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राजकीय वर्तुळासोबतच इतरही अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा. तर आज शनिवार आहे आणि वीकेंडला राजकीय सभांचा चांगलाच धडाका आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात एकूण 6 सभा होणार आहेत. तर उद्धव ठाकरे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यामध्ये सभा होणार आहेत. तर भाजपचे कार्याध्यक्ष JP नड्डा यांची देखील आज जालन्यामध्ये सभा होणार आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लातूरमध्ये सभा होईल. तर शरद पवार बीड, लातूरमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांचीही आज नांदेडमध्ये सभा आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि भिवंडीमध्ये सभा घेतील. युती झाली तरी भाजप आणि शिवसेनेचा जाहीरनामा मात्र यंदा वेगवेगळा जाहीर होणार आहे. यापूर्वी जेव्हा कधी युती झाली तेव्हा जाहीरनामा हा एकत्रित जाहीर झाला होता. यंदा सेना आणि भाजपचा जाहीरनामा वेगवेगळा जाहीर होतोय. येत्या 15 तारखेला भाजपचं संकल्पपत्र जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता हे संकल्पपत्र जाहीर होणार आहे. तर तिथेच आज शिवसेनेचा विधानसभा निवडणूक पूर्ववचननामा प्रकाशित होणार आहे. तेव्हा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवरती आज वचननामा प्रकाशित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे जाहीर सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी आपण केलेल्या 50 वर्षांच्या विकासाचा लेखाजोखा घेऊन नागपूरच्या चौकात या, आम्ही 10 वर्षांमधील लेखाजोखा घेऊन कार्यकर्त्यांना पाठवतो असं जाहीर आव्हान दिलंय. समोर लढण्यासाठी कोणी विरोधकच उरला नाही असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. अहमदनगरमध्ये कर्जत जामखेडमधून भाजपकडून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राम शिंदेंच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पार्थ पवार यांच्या पराभवाचा धागा पकडत रोहित पवारांवर निशाणा साधला. त्यासाठी त्यांनी मावळ लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवारांच्या पराभवाचा धागा पकडत रोहितवरती टीका केली. तर 2024च्या आधी देशातील प्रत्येक घुसखोराला वेचून वेचून बाहेर काढू असं आक्रमक वक्तव्य अमित शहांनी केलंय. वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये शहांची सभा झाली. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलंय. या देशामध्ये नरेंद्र आणि देवेंद्र यांची जोडी महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल असं शहा म्हणाले. तर 13 ऑक्टोबरला मुंबईमधील सभानंतर राहुल गांधींची 15 ऑक्टोबरला विदर्भात देखील चंद्रपूरमध्ये सभा होणार आहे. वर्धा जिल्ह्यातही त्यांची जाहीर सभा होणार असल्याचं कळतंय. तर 15 ऑक्टोबर दिवशीच पश्चिम महाराष्ट्रातही सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यापैकी एका ठिकाणी त्यांची सभा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेनेचा विधानसभा निवडणूक पूर्ववचननामा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित होणार आहे. या वचननाम्यामध्ये मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पडणार असल्याचं समजतंय. त्यापैकी प्रत्यक्षात आता किती आश्वासनांची पूर्तता होतीये हे शिवसेना सत्तेत आल्यावरच स्पष्ट होईल. उद्धव ठाकरेंच्या आज धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सभा होणार आहेत. तर आज एकीकडे शिवसेनेचा वचननामाही जाहीर होतोय. त्यामुळे आज शिवसेना घोषणांचा पाऊस तर पाडणार आहे, सोबतच युतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचारही करणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर नाणारचा मुद्दा युतीमध्ये पुन्हा पेटतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत नाणार होऊ देणार नाही असं विधान सुभाष देसाईंनी केलंय. ते सिंधुदुर्गात बोलत होते. अतिशय शेलक्या भाषेत त्यांनी हे विधान केलंय. ते पुन्हा नाणार आणू पाहतायत. त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेल्यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान देखील त्यांनी नाव न घेता नितेश राणेंना केलंय. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा पराभव पवार कुटुंबियांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. विधानसभेत आता राष्ट्रवादीनं पिंपरी चिंचवडवर आपलं लक्ष केंद्रित केले. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या प्रचारासाठी पार्थ पवार येणार नसल्याची भूमिका स्वतः अजित पवारांनी स्पष्ट केली आहे. महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या लोकसंग्रामचे धुळ्यातील उमेदवार अनिल गोटे यांचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याचे आदेश धुळ्यातील नेत्यांना दिल्याची माहिती राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांनी दिली आहे. दरम्यान अनिल गोटे यांचा लोकसंग्राम हा पक्ष महाआघाडीचा घटक पक्ष असल्यानं धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं राजकारण संपून जाईल असं वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी जळगावमध्ये खरपूस समाचार घेतलाय. चंद्रकांत पाटील हे पुण्यातल्या पुरात वाहून गेलेले उमेदवार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य फार कोणी मनावर घेतलं असेल असं मला वाटत नाही असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
भुसावळमध्ये झालेल्या गोळीबार अत्यंत दुर्दैवी असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजनांनी केली. प्रशासनानं कोम्बिंग ऑपरेशन राबवून कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय, त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराला वेग आलाय. हिंगोली विधानसभेचे भाजपचे तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची 13 ऑक्टोबरला या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली आहे. तर त्या सभेसाठी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलादपूर तालुक्यातील सर्वात दुर्गम असलेल्या महादेवाचा मुरा तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाच्या ग्रामस्थांनी 4 दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झाले आणि प्रशासनानं गोवले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तळ्याची वाडीपासून महादेवाच्या मुरा रस्त्यालगत प्रत्यक्ष जाऊन दुभंगलेल्या रस्त्यांची पाहणी केली आणि त्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार दीप्ती देसाई यांच्या अहवालानुसार बहिष्कार आंदोलन रहित करण्याची ग्वाही दिली आहे. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसलाय, कारण कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे राजू शेट्टी यांना कोल्हापुरात मोठा धक्का बसलाय. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. तर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय. कराडच्या विकासासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी काय कामं केली असा सवाल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांना विचारलाय. माझी अखेरची वेळ आहे, मला निवडून द्या अशी म्हणण्याची वेळही संपल्याचा टोला त्यांनी चव्हाणांना लगावलाय. भाजपचे दक्षिण कराडचे उमेदवार अतुल भोसले यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलंय. तर कॉफी विथ युथच्या माध्यमातून त्यांनी कॉलेजच्या मुलांशी संवाद साधला. अमळनेर इथे राष्ट्रवादी उमेदवार अनिल पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते. हे सरकार घालवण्याची सुरुवात जामनेरमधूनच करायला हवी. जामनेरचा माणूस पडल्याशिवाय देवेंद्र फडणवीस सरकार मोठ्या मतानं पाडण्याचा आनंद मिळणार नाही असा टोला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय. महिलांप्रती राजकीय पक्ष उदासीन असल्याचं रत्नागिरी जिल्ह्यात बघायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात कोणत्याच राजकीय पक्षानं महिलांना उमेदवारी दिलेली नाहीये. मात्र दापोली विधानसभा मतदारसंघातून जिल्ह्यातील एकमेव महिला उमेदवार सुवर्ण पाटील या निवडणूक रिंगणात आहेत. तर या ओबीसी समाजाच्या उमेदवार असल्यानं ग्रामीण भागातून त्यांना महिलांचा पाठिंबा वाढत आहे. राज्यातील 16,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचा अपयशी कालखंड असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात आले होते आणि यावेळी त्यांनी भाजप शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली आहे. बघत गावागावातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लगतच्या पळसगाव इथे शिकाऱ्याच्या पिंजऱ्यात अडकून पायाची 3 बोटं निकामी झालेल्या 9 वर्षीय साहेबराव या वाघावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नजीकच्या काळात साहेबराव या वाघाला कृत्रिम अवयव लावण्याचा प्रयत्न आहे आणि यासाठी लागणारे पायाचे मोजमापही घेण्यात आले. तर आजची शस्त्रक्रिया ही सुमारे 25 मिनिटं चालली आणि या वाघाला कृत्रिम पाय बसवण्याची जगातली ही पहिली शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर्स या ठिकाणी एकत्र आले होते. वाशिम जिल्ह्यातील खरीपाच्या सोयाबीन उत्पादनात घट होत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी पडल्यामुळे त्याचा परिणाम सोयाबीनच्या वाढीवर झाला होता. तर त्यातच मागील 3 आठवड्यांपासून परतीचा पाऊस पडत असून या पावसामुळे शेंगा परिपक्व होण्यात बाधा पोहोचली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनातील घट आणि बाजारातील कमी दर या दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय. दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधकाच्या नावानं 1,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सुधीर बावस्कर या मुद्रांक विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक कार्यालय आवारात बावस्कर हा मुद्रांक विक्रेता म्हणून काम करायचा. बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला अटक केल्यानं दुय्यम निबंधक कार्यालयाचं धाबदण आणलंय. तर बावस्करनं हक्क सोडपत्र नोंदवण्यासाठी दुय्यम निबंधकांना देण्यासाठी पंचांच्या समक्षच 5,000 रुपयांची लाच मागितली होती आणि त्याला ताब्यात घेण्यात आलंय. दौंडमध्ये सोनवडी गावच्या हद्दीमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकानं मोठी कारवाई केली. इनोव्हा गाडीतून 30 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दौंड अहमदनगर रस्त्यावर सोनवडी इथल्या जुन्या टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्यानं दौंडमध्ये खळबळ उडाली आहे.